मध्ये आपण पाहतोय आणि एकमेकांच्या समोर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये उभे राखलेत आणि आज या स्पर्धेमध्ये या मैदानावरती देखील उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलाबेची जोडी रवाना झाली आहे. मोहन आणि लक्ष्मण ही सलाबेची जोडी रवाना झाली आहे माससाठी. आघाडीचे धुवाधार दोन फलंदाज आहेत. दोन चेंडूंची पेनल्टी देखील देण्यात आली आहे ती जांभरुंग टीमला. आणि महत्त्वाची सूचना परत एकदा मी अनाऊन्स करतोय की पहिली धावसंख्या आपण क्रीजमधून धावू शकता. दुसऱ्या धावसंख्येसाठी आपण क्रीजमधून धावाल तर ती धावसंख्या शॉर्ट देण्यात येईल, मग ती धावसंख्या ग्राह्य धरली जाणार नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, पहिल्या 2 ओव्हर पहिल्या एंडने होतील आणि नंतरच्या 2 ओव्हर दुसरा एंडने टाकली जाईल. ह्याची देखील फिल्डिंग करणाऱ्या बॉलिंग करणाऱ्या टीमने नोंद घ्यायची आहे. याच्या पुढे देखील असेच रणनीती असेल, असेच नियम असतील सर्व संघांना, याची देखील नोंद घ्या. आणि 2 रिव्ह्यू, एक रिव्ह्यू असेल. बॅटिंग करत असताना पहिला रिव्ह्यू असेल आणि गोलंदाजी करताना देखील एक रिव्ह्यू असेल ते दोन्ही संघाला. आणि डाऊटफुल जर का डिसिजन असेल परत एकदा तर पंच आमच्यामध्ये रेफर करतील. गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज समीर आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला परत चेंडू ब्लॉकल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपले फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. टीम तुरमाळे संघाकडून पाहायला मिळतोय. सलाबेची जोडी मोहन सायकलला लक्ष्मण आहेत. गोलंदाजी मार्कवर समीर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू हा देखील फिंगर रोल कर असताना थोडासा चेंज ऑफ पेस गतीने बीट केलं होतं ते फलंदाज मोहनला. हा चेंडू देखील आला निर्धाव. लेट आले पण थेट जायचं आहे की काय आणि थेट बनायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये या लखलखत्या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे आणि त्यासाठी संघर्ष मनाला लागला आता दोन्ही संघांचा. हा देखील चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे ते देखील लगातारचा 3 चेंडू लगातारचे पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट फेकण्याचा विक्रम रचलाय तो गोलंदाज समीरने. का आम्ही पहिले मैदानामध्ये आलो, मैदानामध्ये येऊन मैदानाचा पुरेपूर अभ्यास त्याने केला आणि त्याच्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि अद्यापर्यंत सार्थक अशी गोलंदाजी. हा देखील टेक ऑफ होत असताना इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. पहिल्या ओव्हरची ते सांगत समाप्त. 2 चेंडूचे पेनल्टी असल्यामुळे 4 चेंडू टाकले ते गोलंदाज समीरने. आणि ही ते अजून खातं देखील खोललं नाही आहे ते जांभरुक टीम आहे. लेट आलेत परंतु आता चांगल्या प्रतीची बॅटिंग होईल याची अपेक्षा पाठीराख्यांना देखील असेल आणि मंचावरती बसणाऱ्या पाहुण्यांना देखील असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर विराज आलेत. या संघाची बांधणी त्यांनी केली आहे की काय संघाचा कर्णधार. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याने थेशाच नावाने विराज तुरमाळ हा संघ मात्र खेळतो. आणि गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्वतः आलाय लिडिंग फ्रॉम द फ्रंट. समोरून नेतृत्व करण्यासाठी गोलंदाजी स्टान्सवरती. हा देखील आउटसाइड द लेग स्टिक. पंच सांगतायत विराज थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती स्क्वेअरच्या माड्याने श्रीगणेश अकाउंटमध्ये ओपन केला जातोय जांभरुक टीमचा. आणि एक धाव पुस्तकावरती पाहायला मिळते. हा देखील चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. टेक ऑफ करत असताना उडी मारून चेंडू अडवला देखील. आणि इथे देखील आली सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय होईल, जाऊन पोचेल ती 2 वरती. दोन धाबा धाव फलकावरती विराज स्वतः गोलंदाजी मार्क सज्ज. साईगेंडला बॅट्समन आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाजी करणाऱ्या टूर्नामेंट टीमकडून पाहायला मिळतोय. आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू लगातारचे डॉट फेकले समीरने आणि तशीच गोलंदाजी विराजकडून देखील पाहायला मिळते आहे. हा देखील चेंडू आउटसाइड लेग स्टिंग. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी डायरेक्ट हिट देखील केली आहे परंतु थोडंसं फंबल देखील पाहायला मिळालं. पंचांचा इशारा आहे. चेंडूचा अभांतरच्या स्वरूपामध्ये धाव मात्र 1+1 अशा 2 धावा ॲड होतील. 2 धावसंख्येच्या मध्ये टीमची धावसंख्या 4 वरती.
आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ समाप्त प्रगती पुस्तकावरती आणि आतापर्यंत 4 धाबा धावफलकावरती. 2 चेंडू त्यांना पेनल्टी देण्यात आली ना, ते खूप महत्त्वाची पेनल्टी असेल. हा देखील चेंडू पंच पिचिंग पाहत आहेत, लाईन पाहत आहेत, सांगतायत पंच जमिनीला हात समांतर केले त्यांनी आणि पंचाने सांगितलं की हा चेंडू बाहेर घोषित करतायत. तर पंचांची चर्चासत्र होईल चालू. पंचाने आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचवली, परंतु पंच पुनश्च एकदा डिसिजन सांगतील की हा चेंडू तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. स्टंपला चेंडू लागलाय की नाही आहे हे फक्त आपल्याला चेक करायचं आहे. ते चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. समानच्या हातून बेल्स असल्यामुळे देखील बेल्स पडल्या नाही आहेत, परंतु पंच सांगतायत की स्टंपच्या मधून चेंडू गेलाय किंवा स्टंपला चेंडू लागलाय की हे चेक करायचं फक्त, आणि त्याच्यानंतर डिसिजन आपल्याला समजेल. कॅमेरामॅन पाहू शकाल चांगलं वर्क, अक्षरशः अचूक निर्णय देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सांगतील बानू जसं आपण पाहतोय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये कॅमेरामॅन किशोर धुले आपण पाहतोय, त्याचबरोबर टिंकू लोबी आपण पाहतोय आणि सार्थक देखील आपण पाहतोय. आणि टीच्या ऑपरेटर आपण पाहू शकाल अक्षयला आपण पाहतोय. अजय अतुल यांचा डिश आहे, त्यांनी लाईटीची व्यवस्था देखील केली आणि चांगली सजावट देखील मंचावरती केली आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि जर कोणाला या मास्कची ऑर्डर द्यायची असेल तर जितू घरे त्यांच्याशी देखील संपर्क साधायचे. एक फळ अक्षरशः चांगल्या प्रतीच्या फ्लड लाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. अचूक किती वरपर्यंत चेंडू गेला तरी चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अक्षरशः कॅमेरामॅन देखील तो चेंडू कव्हर देखील करतायत. जर का कोणाला संपर्क साधायचा असेल नाईट मास्कच्या ऑर्डरसाठी तर आपण जरूर जितू घरं त्यांना देखील आपण संपर्क करायचा आहे. डिसिजन पेंडिंग अजून देखील असेल, चेक करतायत तिसरे पंच. तर यस हा चेंडू मात्र निर्धाव असेल. एस्टनच्या मधून चेंडू गेलाय. बेल्स असल्यामुळे बेल्स पडली नाही आहे, त्याच्यामुळे विकेट ग्राह्य धरली जाणार नाही आहे, परंतु या चेंडू निर्धाव जरूर असेल. अक्षरशः दोन्ही एस्टनच्या मधून चेंडू अचूक आणि हलक्या पद्धतीने जाताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे गोलंदाज वाचलाय असंच म्हणावं लागेल. इथे चेंडू आला निर्धाव, गोलंदाजी करणार विराजकडून. हा मात्र लाईन मिसिंग आपण पाहू शकाल. पंच सांगताय सुबार चेंडू अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धाव भेटली जाईल. अभ्यंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाते, जाऊन पोहोचेल 6, कारण की दोन्ही संघाचे 12 मान मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील तो निर्णय पाहिला आणि त्यांच्या समोर आम्ही तो निर्णय देखील मैदानामध्ये सुपूर्द केला. हा देखील थोडासा टॉप एच डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत मिड ऑफला आणि इथे एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 7 वरती. 7 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहे. टीम जांभरुंग टीम आपण पाहू शकाल लेट आली आहे, परंतु त्यांना बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना अद्यापर्यंत ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये प्रगतीपथावरती चालू आहे आणि अद्यापर्यंत 7 धाबा धावफलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या गोलंदाजाचा विचार केला तर अद्यापर्यंत 7 चेंडू फेकी केले विराजने. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बॅटच्या साह्याने धावसंख्या आली नाही आहे, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 3 वाईट टन फेकलेत. तब्बल 3 वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत विराजकडून. म्हणजे लांब लचकाचं षटक पाहायला मिळत आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली जागीर राहतोय आणि प्रेक्षक चांगली कामगिरी. इथे चेंडू आला निर्धाव. टॉप पर्सेंटेज वाढवायला सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू लगातार चेंडू फेकले होते निर्धाव ते समीर या गोलंदाजाने आणि तो मात्र आता पाहू शकाल आपल्याला काऊ करण्याला सज्ज झाला फिल्डिंगसाठी. हा देखील बॅटची लिडिंग घेतली आहे 30 सर्कलमध्ये. इथे मात्र काय घडतंय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि एका गाडीचा अपघात होणं शक्य आहे आणि तेच मैदानामध्ये घडलं. नो कॉलिंग आणि त्याच कारणास्तव
विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये. आता ठोक डीजे. खेळ समाप्त झाला आहे आणि अवघ्या आपण पाहू शकाल ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मान्य श्री उत्तमदादा भोईर यांचं शुभागमन झालं. त्याचबरोबर त्यांच्या समोर गणपतजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर उत्तमदादा यांचे सुपुत्र पियुष भोईर देखील त्यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील या जिगरी ग्रुप आयोजित बॉम्बे दिव्य नाईट स्पर्धेमध्ये देव माणूस शशकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. गोलंदाज किशोर आपण पाहतोय. नवीन बॅट्समन गोपाळ आलेत. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. हा चेंडू मात्र पाहू शकाल आपण अक्षरशः मैदानाला घासत मात्र आला आहे आणि हा सांगितला पंचांनी 22 आलेली एक चिकी सिंगल मैदानामध्ये चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलंय. फलंदाजी करणाऱ्या जांभरुंग टीमला लक्ष्मण गोपाळ हे मात्र बॅट्समन मैदानामध्ये खेळत आहेत आणि 8 धावा धाव फलकावरती ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. पाहुण्यांची वर्णी मात्र मैदानामध्ये लागली जाते आहे. पंचावरती त्यांचा देखील शब्द सुमनाने आपण सहर्ष बरोबर स्वागत करूया. हा चेंडू चांगला पडला आपला बाल बेल्ला. या चेंडूवरती देखील निर्धाव आलेत. जसं षटक फेकलं समीरने. गौरव आमच्यासोबत मात्र जॉईंट झाले स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर विराजने देखील चांगलं षटक फेकलं आणि आता मात्र किशोर देखील तिन्ही गोलंदाज युवा गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू देखील टॉक ऑफ पोच असताना वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झाला आहे. पंचांनी पाहिलं शपल व्हाईट देखील ठेवली आहे. फलंदाज कित्येकपर्यंत शपल होतोय आणि त्याच्यानंतर लाईन चेक करत आहेत. अचूक टप्पा देखील चेक करा. त्याच्यानंतर डिसिजन देखील देतात. हात देखील चेंडू आला निर्धाव. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थोडंसं यष्टरक्षक पोहोचले आहेत आणि ही त्या चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट. एक चिकी सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचते ती 9व्या अंकावरती. वसरे खुंट्यामध्ये पाहू शकाल पहिल्यांदाच या वर्षामध्ये नाईट्स भव्य दिव्य आयोजन केलं ते राकेशदादा कवटे आणि संपूर्ण जिगरी ग्रुपचे अध्यक्ष अंकुशदादा ठोंबरे. नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करतोय. या चेंडूवरती देखील अलॉंग द कार्पेटने कबरला चेंडू बुडवला. क्षेत्रशा फंबल पाहायला मिळाला आणि लगेच सेकंड कॉल धावसंख्येचा कॉल देखील केला आहे आणि लगेच स्वीकारला देखील 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचते त्या 10 पर्यंत 11 वरती. तर पूर्वी नेक्स्ट मॅच बीड बुद्रुक अरुण वाघमारे आणि वर्सेस पोखरकरवाडी बी देवा या दोन्ही संघाला आपण मिडल ब्रेकमध्ये इन्व्हाइट करतो टॉससाठी. हा पहिला तुम्हाला अलाउन्स असेल. आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यावं मधल्या ब्रेकमध्ये. आपण देखील इथे आले सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वरती थेंबे तळलीसाचे कासवाच्या धीम्या गतीने धावफलकाचा आलेख जो आहे तो वाढवायचं काम चालू आहे जांभरुंग टीमकडून. 2 चेंडूंची पेनल्टी देखील त्यांना देण्यात आली आहे. ही महत्त्वाचा निर्णय आयोजकांचा राहिला आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे पुढच्या स्पर्धेमध्ये भैलेवरती एखादा संघ दाखल देखील होऊ शकतो. त्यासाठी मात्र हे नियम आणि अटी मात्र लागू केले आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. अद्यापर्यंत पाहायला गेलं
समाप्त देखील झाली आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला आहे. गौरवने आम्हाला ज्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये धावा लागल्यात त्या 4.00च्या साह्याने प्रतिषटक असिंग रेटने धावसंख्या केली आहे ती 12 धाबा धाव फलकावरती 18 शेड्यूलमध्ये. आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आपण पाहू शकाल मंगेश. आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिगरी ग्रुपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आपण पाहतोय अंकुशदा ठोंबरे या मंचावरती देखील उपस्थित आहे. देव माणूस चषकाचं आयोजन केलं त्यांच्या माध्यमातून. असं म्हणतात ना की कोणाचा तरी हात मागे लागतो त्याच्यामुळं आपली प्रगती आणि आपली तरक्की होत असते. आणि अंकुशदादांच्या मागे मात्र सुद्धा भाऊंचा हात देखील आहे आणि ते मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन देखील त्यांनी सक्सेस करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस देखील ठरला आहे. आणि तो दिवस मात्र आपला उजळला. असं म्हणताना सोनेरी पहाट होते आणि तसा या स्पर्धेचा सोनेरी दिवस मात्र उजळला. आजचा दिवस वसंत 11 ठेशन ठाकूरवाडी संघाने ऑर्गनायझर केलेली स्पर्धा आणि मुख्य आपण पाहू शकाल अंकुशदा ठोंबरे आणि राकेशदादा कवटे यांच्या ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती मंगेश आलेत आणि अध्यापर्यंत पाहायला गेलं तर दोन्ही चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. स्क्वेअर चेंडूच्या माऱ्याने आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने 14 धाबा धाव फलकावरती. हा टेकअप केलेला चेंडू बांबून दिला आहे. अतिशय उचली दिली आहे आणि इथे मिडॉन लॉंगापला मात्र शेल सोडली जाते आहे आणि लगेचच चित्याच्या चपळाईने आणि हरणीच्या गतीने 2 धावा कंप्लीट देखील केल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय होईल. जाऊन मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 16 अंकावरती. 16 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र धावसंख्येचा हलकाला मात्र उभारी द्यावी लागेल. जो धावसंख्या आपण धीम्या गतीने धावत होती तिथे मात्र आता एक्सिल ड्रॉ पाय द्यावा लागेल फलंदाजी करणाऱ्या जामरुक टीमला. बॅट्समन आता बंद पाहायला गेलं. एकच फलंदाज बाद झाला मोहन. लक्ष्मण आणि गोपाल हे आता सेट देखील झाले. त्यांच्या बॅटमधून फटकेबाजी येईल देखील ही अपेक्षा. आता देखील चांगला चेंडू अतिशय भन्नाट पेगाने चेंडू फेकला होता गोलंदाज मंगेशने. अचूक टप्पा अचूक लाईन आणि अचूक वेग धरून मात्र गोलंदाजी केली जाते ती तुरमाळ संघाकडून. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शाही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. विराजने थोडंसं लांब लचक षटक फेकलं परंतु कमी धावसंख्या खर्च केली त्यांनी देखील. इथे देखील फटका खेचायचा होता बॅकपटवरून परंतु बॅटन बॉलवर प्रॉपर आला नाही आहे आणि ही ते फंबल देखील झालंय. सिंगलच्या डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 18 वरती. 18 धाबा धाव फलकावरती. हायस्ट करणारी टीम मात्र तिसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय देण्यात येईल. नेक्स्ट मॅच बीड बुद्रुक त्याचबरोबरीने बीड बुद्रुक अरुण वाघमारे आणि त्याचबरोबरीने त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा पोखरकरवाडी बी देवा यांची टीम असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण अरुण वाघमारे आणि देवा या दोन्ही कर्णधार आपण मिडल ब्रेकमध्ये इन्व्हाइट करतोय. अन्यथा आपण मिडल ब्रेकमध्ये उपस्थित झाला नाहीत तर आयोजकांच्या वतीने आपल्याला जो निर्णय असेल जे आपल्याला डिसिजन असेल ते मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलं होईल. पोखरकरवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय तर बीड बुद्रुक संघाचा कर्णधार आपण लगेचच इन्व्हाइट व्हा. चांगला फटका पाहायला मिळाला. या फटक्यावरती अतिशय सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 20 वरती. 20 धाबा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 4 मैदानामध्ये चालू आहे. दफार्थ पाहायला गेलं तर अजून इथे 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि अवघ्या 20 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या जांभरुंग टीमच्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तुरमाळ टीमकडून. हा मुखचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं पंचांनी आता दंडे देखील केले. पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो आहे. बस आता असं वाटत की सुरुवात झाली होती धावसंख्या यायला आणि आता नशिबाची साथ देखील जामरुक टीमकडून पाहायला मिळते आहे. म्हणजे एकूण टोटल धावसंख्या या चेंडूवरती किती आले पंच? म्हणजे 1+2 अशा 3 धाबा ऍड केल्या जाते स्कोअर कार्डवरती आणि 3 धावसंख्या बोनसच्या स्वरूपामध्ये मिळली जाते. ती जामरुक टीमला नशिबाची साथ आता लाभली जाते. धावसंख्या 3 ने वाढली जाईल. जाऊन पोहोचते ती 23 वरती.
फ्री हिटचा चेंडू होता, परंतु फ्री हिटच्या चेंडूवरती संधी घेता आली नाही बॅटिंग करणाऱ्या जांभरूक टीमला. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 वरती आपल्याला पाहायला मिळते. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. हा देखील चेंडू चांगला पलटा, थोडासा बाउन्स देखील झाला, टेकअप देखील झाला चेंडू. आणि इथे आला चेंडू निर्धाव. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर जांभरूक टीमने धावसंख्या लागली आहे ती 24 चेंडूमध्ये 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती विजयासाठी तुरमाळ संघाला. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा ही स्पर्धा. आणि एक संधी देखील देऊया डीजे मास्टर राजे अतुल यांना. या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान केला जाईल. मायाची शाल, समुद्राचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे सन्मान केला जातोय उत्तम दादांचा. आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते तर संजयजी उघडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभासे मात्र सामाजिक कार्यकर्ते गणपती जाधव यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. आणि संजयजी उघडे साहेबांच्या शुभासे गणपती जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तुरमाले गावचे मान्यश्री चला नेक्स्ट मॅच पोखरकर वाडी आणि त्याचबरोबर बीड बुद्रुक दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. तर गुरुपुरा पंचायत कोंदिवडीचे उपसरपंच मान्यश्री यशवंतजी ठोंबरे साहेबांच्या शुभास्ते मात्र टॉस केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते मात्र बीड बुद्रुक आणि त्याचबरोबर पोखरकर वाडी दोन्ही संघाचा आपला इथे मिडल ब्रेकमध्ये टॉस केला जातोय. साहेबांच्या शुभास्ते जिगरी ग्रुपचे हे देखील एक मेंबर आहेत आणि त्यांच्या शुभास्ते मात्र इथे देखील टॉस केला जाईल. येणारे 24 चेंडू विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये असेल. परंतु चला फलंदाजी करणाऱ्या तुलमाळ टीमला की आपण आपल्या आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे. त्याचबरोबर अजिंक्यजी मेंगाल आपण कुठे असाल आपण लगेच मंचावरती यावं. तर राकेशजी कवटे आपला वाट पाहत आहेत. हॅलो. त्याचबरोबर आपण पाहू शकाल सामाजिक कार्यकर्ते तुरमाले गावचे उमेशजी पाचांगे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर सकारामजी कवटे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभासे मात्र उमेशजी पाचांगे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायाची शाल, समुद्राचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र उमेशजी पाचांगे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. तर मान्य श्री सकारामजी कवटे साहेबांच्या शुभास्ते. तर नेक्स्ट मॅच बीड आणि पोखरकर वाडी. टॉस जिंकला बीड संघाने आणि निर्णय पेंडिंग असेल. तत्पूर्वी अजून एक अनाऊन्स करतो मी की ज्या वेळेस आपला संघाचा कर्णधार आपण टॉससाठी पाठवाल त्यावेळेस त्यांनी टॉस बॉक्समध्येच आपला डिसिजन का असेल तो आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. तर असा कर्णधार आपण टॉसपर्यंत पाठवा. नाही तर कर्णधार पाठवता वेगळा आणि तो म्हणतो की थांब मी पोरांना विचारून सांगतो. असा कर्णधार आपण टॉससाठी पाठवू नका, कृपया विनंती आपणास. असा एकच खेळाडू पाठवा जो संघाचा कर्णधार असेल
आणि तो संघाचा निर्णय देखील घेऊ शकतो असा खेळाडू आपण टॉससाठी पाठवायचा आहे. इथून पुढे सर्वांना मी विनंती करतो. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे टीम तुरमाळ संघाला. तर चला लगेच पंचांना देखील विनंतीचा आपण सामना लगेच चालू करा. आता वाजलेत 10 वाजले, 10 वाजून 6 मिनिटं झालेत आणि हे आपल्या अद्यापर्यंत पहिलेच मॅच चालू आहे. पहिला दिवस आहे, पहिला दिवस म्हणजे लेट मॅच होत आहेत सर, त्यात काही शंका नाही आहे. परंतु स्पीडअप करायचं आहे. एक 20 मिनिटामध्ये पहिली इनिंग कव्हर करायची आहे. याच्या पुढे टाईम देखील लावायचा. पंचांना देखील दंडित करण्यात येईल. आता पंचांवर देखील दबाव टाकण्यात येईल, कारण की ज्या वेळेस आपण फिल्डिंग करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव टाकणं गरजेचं आहे. कारण की आपण जेवढे लवकर मॅचेस होतील ना तेवढे लवकर आपण सामने करायचे आहेत. शेवटच्या दिवसामध्ये देखील आपण पाहू शकाल सकाळ तर होणार आहे. गेल्या वर्षी देखील पहाटेचे सकाळचे 7 वाजले होते मॅच संपायला. फायनल मात्र सकाळी 7 वाजता स्टार्ट झाली होती. ती 7:15 पर्यंत फायनल संपली होती आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभ देखील पार पडला होता. यावर्षी तसं व्हायला नको आहे. च्या प्रकाशझोतामध्ये चालू आलेली स्पर्धा तिला सकाळ झाली तर मजा नसते आणि त्याच कारणास्तव आपल्याला एवढ्या लवकर फायनल देखील पाहायला मिळेल. त्याच्यासाठी आपण वेळेवरती उपस्थित राहणे गरजेचं देखील असेल. बीड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे इन्व्हाइट केले पोखरगड बाडी संघाला प्रथम बॅटिंगसाठी. लगेच दोन्ही संघ आपण मित्रांनो आपण तयार राहा. लगेच आपण मैदानात ताबा देखील घ्यायचा आहे. येणारे 24 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी विराज आणि केतन. स्ट्राईक एंडला विराज, नॉट स्ट्राईक एंडला केतन आहे. असं म्हणणार लिडिंग फ्रॉम द फ्रंट. समोरून संघाचा कर्णधार संघाचा प्रतिनिधित्व करतो आहे. पहिला चेंडू लाऊडली अपील आपण पाहू शकाल. लॉक स्टॉपला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न देखील करत नाहीये. आशा सोडली की काय हाच प्रश्नचिन्ह मात्र आता पडला असेल जांभरूक संघाच्या पाठीराख्यांना. अरे मित्रांनो, जरी धावसंख्या कमी असेल ना तरी आपल्याला संघर्षाला मजा येते आणि तो संघर्ष आपल्याला मैदानामध्ये करायचा आहे. ज्या वेळेस लो स्कोर मॅच डिपेंड आपण करतो ना त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवायची हीच संधी असते आणि त्या संधीचं स्वर्ण करायचं असेल तर आपल्याला आता प्रयत्न करावे लागतील. आपल्याला हार मानून जमणार नाही आहे. कारण की क्रिकेटमध्ये एका असं म्हणतात राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मात्र महत्त्व दिलं जातं आणि तेच महत्त्व आता मैदानामध्ये द्यायचं आहे. इथे देखील चेंडू फसला आणि एक्स्ट्रा केलेली सेकंड चुकी आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चेंडू चालला लॉंग स्टॉपला आलाय. नशिबाचा चौकार. स्पर्धेमध्ये या मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. या मैदानाचा इथे देखील आडव्या बॅटून प्रहार चढवायचा होता. थोडंसं थांबवलं विराजने, कारण की त्याला माहिती आहे 0 चेंडूवरती आपल्याला 10 धावसंख्या बोनस आल्या होत्या आणि धावसंख्या करायची 25 आणि 0 चेंडूवरती धावसंख्या अर्जित केली होती गोलंदाजाने 10 धावा आणि आता एक चेंडू पहिला टाकण्यामध्ये यशस्वी देखील ठरला आहे. इथून नॉट ऑफ पर्सेंट वाढवावे लागतील जांभरुंग टीमला, कारण की तुरमाल टीम देखील कमी नाही आहे. हा देखील अक्षरशः फळाच्या डोक्यावरून प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू टाकलाय आणि पंचांनी लगेचच दंडित केलं. आमच्यापर्यंत सांगितलं की हा चेंडू इट इज नो चेंडू आपला पाहायला मिळतोय. बघा या चेंडूवरती आता फ्री हिट असेल असं म्हणतात. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या चेंडूवरती नामी संधीचं स्वर्ण करण्यासाठी मात्र तयार झाला विराज हा फलंदाज. फ्री हिटची संधी मात्र ज्या वाट्यास आली आहे. हा चेंडू पाहू शकाल आपण. आउटसाइड ऑफ सम अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा देखील सफल ठरला आहे. इथे चेंडू आलाय निर्धाव चेंडू संघटनेने धाव फलक सिरावलं गेलं आहे. ते 11 आहे धावसंख्येवरती.
हा देखील चेंडू स्क्वायर चेंडूच्या माराने अंतर थांबाने 12 धाबा धाव फलकावरती. या दुसऱ्या पूर्वार्धाचा विचार आपण केला 25 ची गरज आहे ना अद्यापर्यंत पाहायला गेलं गोलंदाजाने पण 11 धाबा बहाल केल्यात. सर्व धावसंख्या बहाल केल्यात 12च्या 12 धाबा. इथे मात्र यॉर्कर लाईनचा पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथं चेंडूवाला निर्धाव. ह्या चेंडूची गरज आहे पहिला चेंडू बसून, परंतु गोलंदाजाने केलेली चुकी आणि त्याच्यानंतर यष्टांच्या मागे देखील झालेली चुकी. परंतु त्या चुकीचं रूपांतर सोहण्यासारखं ठरलं ते म्हणजे बॅटिंग करत आल्या तुरमाल टीमला आणि त्या फुकटच्या डाबा 12 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. परंतु विराज थोडंसं चाचपडत खेळतो की काय हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. फुलटॉस चेंडू आमंत्रण स्वीकारलं. व्यासपीठाला सलामी देत असताना चेंडू आलाय सीमा रेषाच्या बाहेर लॉंगांच्या टोक्यावरून ठोकलाय विराजचा षटकार. आता ठोक डीजे. षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 18 अंकावरती. अजूनही पाहायला गेलं 7 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोर मॅच होती असं वाटलं होतं. टफ फाईट मॅच पाहायला मिळाली. सामन्यामध्ये मजा येईल परंतु गोलंदाजाने केलेली पहिल्या ओव्हरमध्ये चुका आणि त्याच्यानंतर पाहायला मिळत आहेत विराजने आक्रमण चढवलं. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. ऑन स्ट्राइक विराज आपण पाहतोय. इथे देखील पंच सांगतायत नो आणि हाला विजयाचा शंकनाद करणारा षटकार जिथे होती आणि तिथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये काही शेड्यूल राखून दुसरा मॅच मध्ये पहिला विजय संपादन करणारा तुरमाल टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि इथे मात्र हार पत्करावी लागली. झांबरुक टीमला लेट आले परंतु खेळ झाला नाहीये आणि स्वतःवरती देखील नाराज असेल, पाठीराखे देखील नाराज असेल आणि दुसरा मॅच मध्ये पहिला विजय संपादन करणारा संघ ठरलाय